इकडे महाविकास आघाडीच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार हॉटेल सॉफिटेलला या ठिकाणी आलेले आहेत। संजय राऊत आणि बाळासाहेब थोरात या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बैठक पार पडणार आहे। या बैठकीला अगदी थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। वेदांत, सातत्याने 2 दिवसांपासून या बैठका सुरू आहेत। आज नेमकी काय चर्चा होणार आहे? अमोल, ज्या प्रकारे आपण बघितलं मागील 2 दिवसांमध्ये एक दिवस महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते। काल मात्र शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे नेते उपस्थित होते, कारण काँग्रेसचे नेते आंदोलन आणि त्यांच्या अंतर्गत बैठकांमध्ये व्यस्त होते आणि त्यामुळे आज महाविकास आघाडीतील सर्व नेते, जे महत्त्वाचे नेते जागा वाटपाची चर्चा करतात, ते सर्व नेते सॉफिटेल हॉटेलला उपस्थित राहतील। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि यामध्ये काल जसं आपण बघितलं की 2 पक्ष, शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, या 2 पक्षामध्ये किमान 15 ते 20 जागांवर तिढा आहे। याचं कारण म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे 2 पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते आणि त्यामुळेच या दोन्ही पक्षांचं असं म्हणणं आहे की 15 ते 20 जागा अशा आहेत जिथे आपली ताकद आहे आणि तो तिढा काही दिवसांनंतर सोडवला जाईल। मात्र इतर ज्या जागा आहेत मुंबईसह महाराष्ट्रातल्या, त्या जागांवर चर्चा सुरू आहे। आज महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे सुद्धा काही नेते उपस्थित राहतील आणि काँग्रेसचे नेते सुद्धा आपल्या जागांवर जिथे ताकद आहे तिथे दावा करतील। 2019ला सुद्धा काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत ज्या ठिकाणी झाली होती, त्या ठिकाणी काँग्रेसची सुद्धा ताकद आहे। अशा ठिकाणी दोन्ही पक्षांच्या आणि काही ठिकाणी तिन्ही पक्षांचा दावा असेल आणि त्यामुळे तिढा असलेल्या जागा बाजूला सोडून आधी पहिल्या टप्प्यातलं जागा वाटप पूर्ण केलं जाईल आणि तिढा असलेल्या जागांसंदर्भात जेव्हा वरिष्ठ नेते, मग त्यामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते असतील उद्धव ठाकरे, त्यासोबतच शरद पवार यांच्यासोबत चर्चा करून तिढा असलेल्या जागांवर निर्णय घेतला जाईल। मात्र सध्या तरी पहिल्या टप्प्यातल्या जागा वाटपामध्ये आज पुन्हा एकदा चर्चा केली जाणार आहे, ज्यामध्ये जिंकलेल्या जागा, 2019ला लढलेल्या जागा आणि त्यासोबत 2024ला लोकसभेमध्ये जो काही निकाल आलेला आहे त्यामध्ये लीड ज्या विधानसभेच्या जागावर आहे त्या जागांसंदर्भात महाविकास आघाडीतील घटक पक्ष हे चर्चा करतील आणि त्यानंतर एकावर एक जागावर निर्णय घेतला जाईल। निश्चित या बैठकीकडे आपलं लक्ष असेल। अपडेट तुमच्याकडून घेत राहू। वेदांत, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।